आताची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। डायरेक्ट आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपासाठी मोठी तरतूद सरकारने केली असून आता हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे। लाडक्या बहिणींनो, रोज अशा बातम्या देखील यायच्या की आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार, पण लाडक्या बहिणी खूप दिवस झालं वाट बघत बसल्या। पण आता सरकारच्या देखील लक्षात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना नाराज करून चालणार नाही। त्यामुळे आता सर्व बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। आता एक नाही तर 3 हप्त्यांचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्यासाठी घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असून आता प्रत्येक लाडकी बहीण या ठिकाणी खुश झाली आहे। प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती एक नाही, 2 नाही तर 3 हप्त्यांचे पैसे आता जमा होणार आहेत। डीबीटीच्या माध्यमातून ही सर्व रक्कम आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने या 3 हप्त्यांचे एकूण 4500 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती सोडण्यामध्ये येत आहेत। सर्व बहिणींना एक मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे, तसेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता द्यायचा राहिलेला आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता द्यायचा राहिलेला आहे। म्हणून सरकारने या ठिकाणी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे डायरेक्ट 3 हप्ते मंजूर केले आहेत आणि 3 हप्त्यांचे पैसे आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। 17व्या हप्त्याचे किती तर 1500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 19व्या हप्त्याचे 1500 रुपये या 3 हप्त्यांची जर बेरीज केली तर साधारणतः 4500 रुपयांची रक्कम ही आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता कशा पद्धतीने या 3 हप्त्यांचे एकूण 4500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, त्यानंतर तुमच्या देखील खात्यावरती हे पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील म्हणजेच की या 3 हप्त्यांच्या वितरणासंदर्भातील ए टू झेड माहिती आपण बघणार आहोत आणि या 3 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला, सोबतच आता मकर संक्रांतीचा सण आहे। या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून देखील आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की तुमच्या देखील खात्यावरती 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमा होणार आहेत। आता ए टू झेड माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्यातील बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी हप्ता कधी मिळणार अशी बहिणींना प्रतीक्षा होती। म्हणजेच की नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, आता डिसेंबर महिना संपला तरी नोव्हेंबरचा हप्ता नाही आणि डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही। त्यामुळे बहिणींमध्ये सध्या चिंतेचे देखील वातावरण बघायला मिळत होते, परंतु आता त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सोबतच आता मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता बहिणींच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे किती तर 4500 रुपये जमा होणार आहेत आणि या 3 हप्त्यांचे 4500 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता या 3 हप्त्यांचे 4500 रुपये आज तुमच्या खात्यावरती जमा होणार का, म्हणजेच की कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, किती वाजता जमा होणार, कोणत्या वेळेला जमा होणार याबद्दलची ए टू झेड माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर फक्त लक्षपूर्वक बघत चला। सोबतच आता KYC करण्याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, देखील आपण पुढे बघणारच आहोत। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर राज्यातील सर्व बहिणींसाठी अखेरकार आनंदाची बातमी समोर आली। आता खूप दिवस झाला बहिणींना एकच प्रतीक्षा लागलेली होती की आमच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार, कारण की सरकारच्या माध्यमातून देखील
हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला आहे, त्यामुळे हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपासाठी मोठी तरतूद सरकारने केली असून आता हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली आहे। आता लाडक्या बहिणींना म्हणजेच की लाडक्या बहिणींनो रोज अशा देखील बातम्या यायच्या की आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार, आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले, अशा प्रकारच्या दररोज बातम्या येत होत्या। परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। बहिणींना खूप दिवस या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करावी लागली, परंतु आता अखेरकार सरकारच्या माध्यमातून बहिणींची प्रतीक्षा संपण्यामध्ये आली असून आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या देखील आता लक्षामध्ये आलेलं आहे की बहिणींना नाराज करून चालणार नाही। त्यामुळे आता सर्व बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। आता हप्ता वाटप करायला उशीर होत असल्यामुळे बहिणी देखील सरकारवरती नाराज झाल्या होत्या आणि आता सरकारच्या देखील लक्षामध्ये आलं आहे की बहिणींना नाराज करून चालणार नाही आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मोठं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आलं असून आता सरकारने सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून सर्व पैसे आता जमा होणार आहेत, त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। आता एक नाही तर 3 हप्त्यांचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहेत। आता कोणत्या 3 हप्त्यांचे पैसे तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार आहे। खरं तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा करायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नाही। त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा जमा होईल असं प्रत्येकाला वाटत होतं, परंतु डिसेंबर महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता पण जमा झाला नाही आणि 18वा हप्ता पण जमा झाला नाही। यामुळे बहिणींची नाराजी आपल्याला बघायला मिळत होती आणि यातच आता अतिशय महत्त्वाची घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे। आता बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होणार आणि याच बरोबर जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि या 3 हप्त्यांचे किती तर एकूण 4,500 रुपये अशी टोटल रक्कम आता बँकेच्या खात्यावरती सोडण्यामध्ये येत आहे। आता सर्व बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। आता मकर संक्रांतीचा सण देखील या ठिकाणी जवळ येत आहे, तसेच लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3 हप्त्यांचे पैसे डायरेक्ट आता जमा करण्यामध्ये येत आहेत। 3 हप्ते आता मंजूर झाले असून 3 हप्त्यांचे पैसे आता तुमच्या देखील खात्यावरती सोडण्यामध्ये येत आहेत। आता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी ही तर अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असली तरी एक धक्का देणारी देखील बातमी समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व बहिणींना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले होते आणि ई-केवायसीची जी शेवटची मुदत होती ती 31 डिसेंबर पर्यंत होती। आता बऱ्याच महिलांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का असा देखील आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नाही। आता ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत असली तरी सरकारच्या माध्यमातून मुदतवाढ देण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यानुसार सरकार आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देखील देऊ शकते। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई-केवायसीचा प्रयत्न करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा,
खूप दिवसानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती आता पैसे टाकण्यास अधिकाऱ्यांना सूचना देण्यामध्ये आलं असल्याचं देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हे सर्व पैसे जमा होणार आहेत। तसेच एकनाथ शिंदे म्हटले की आता बघा राज्य सरकार म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील यांच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता एकनाथ शिंदे यांनी देखील अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे। आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हटले तर बघा, एकनाथ शिंदे म्हटले की आता उशीर झाला आहे हे आम्हाला पण समजलं आहे। बहिणी पण नाराज झाल्या होत्या, मात्र आम्ही कोणतीच बहीण नाराज राहू देणार नाही। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। एकनाथ शिंदे म्हटले की आम्ही आता कोणत्याच बहिणीला नाराज राहू देणार नाहीत, कारण की आता या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत, त्यामुळे आता बहिणी देखील खुश होणार आहेत। एकदम या ठिकाणी 3 हप्त्यांचे एकत्रितपणे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जानेवारीचा पण हप्ता मिळणार आहे बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता, अशा पद्धतीने एकदम 3 हप्त्यांचे पैसे आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सर्वांच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील आणि येणारी जी रक्कम आहे ती साधी नाही, तर बघा नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500, डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे देखील 1500 रुपये, टोटल 3 हप्त्यांची रक्कम या ठिकाणी एकत्रित जमा होणार आहे। टोटल किती तर 4500 रुपये हे आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। एकदा या ठिकाणी म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे आणि एकदा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली की लगेच या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकदम 3 हप्त्यांचे 4500 रुपये जमा होणार आहेत। आता मकर संक्रांतीचा सण येत आहे। मकर संक्रांतीचा सण हा कधी आहे तर जानेवारीमध्ये, साधारणतः 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे। तो सण सर्वांचा आनंदी गेला पाहिजे, त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाच्या एकदम आधी पैसे हे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। लक्षपूर्वक बघत चला, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता, या 3 हप्त्यांचे पैसे मिळणार हे तर सर्व लाडक्या बहिणींना माहीत झाले, परंतु या 3 हप्त्यांचे पैसे नेमके कधी जमा होणार हा बहिणींचा प्रश्न आहे। तर 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। मकर संक्रांतीचा सण येत आहे। मकर संक्रांतीचा सण हा जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की 14 जानेवारी या दिवशी आहे। तो मकर संक्रांतीचा सण हा सर्वांचा आनंदी गेला पाहिजे, त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाच्या एकदम आधी पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यामध्ये येणार आहेत। आणि या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बहिणीचा हा सण गोड करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये, या 3 हप्त्यांचे टोटल एकूण 4500 रुपये मकर संक्रांतीच्या सणाच्या आधी हे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि एकूण 4500 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे राज्यातील प्रत्येक बहिणींचा मकर संक्रांतीचा सण हा गोड होणार आहे। आता नेमके कोणत्या तारखेला पैसे जमा होणार तर बघा, 14 जानेवारी या तारखेला काय आहे तर मकर संक्रांतीचा सण आहे आणि या तारखेच्या आधीच म्हणजेच की मकर संक्रांती पूर्वीच आता बहिणींच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 14 तारखेपर्यंत म्हणजेच की मकर संक्रांतीपर्यंत राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार। कोणत्या 3 हप्त्यांचे पैसे तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे। आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 14 जानेवारीपर्यंत हे सर्व पैसे म्हणजेच की एकूण 4500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। एकूण 4500 रुपये जमा होणार असल्यामुळे
आता प्रत्येक बहिणींचा सण हा गोड होणार आहे। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सध्या जर बघायला गेलं तर आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार असं सांगण्यामध्ये येत असलं तरी या ठिकाणी म्हणजेच की बऱ्याच आता फेक बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत, खोट्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत। अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी समोर आलेल्या अतिशय म्हणजेच की समोर या ठिकाणी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये 14 तारखेपर्यंत 3 हप्त्यांचे 4,500 रुपये हे बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि एकूण 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होण्याचे काही कारणे देखील आता समोर आले आहेत। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता वाटप करायला उशीर झाला। तिसरं कारण म्हणजे जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे मकर संक्रांतीचा सण आहे आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बहिणी या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत आणि सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की या ठिकाणी जर बघायला गेलं तर या ठिकाणी सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर मकर संक्रांतीच्या सणाच्या पूर्वी बहिणींच्या खात्यावरती आता 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। 100% आता बहिणींच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे 4,500 रुपये हे मकर संक्रांतीच्या सणापर्यंत जमा होतील अशी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-KYCचा या ठिकाणी म्हणजेच की ई-KYC करण्याचा प्रयत्न करा। सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्याची देखील दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। जर राज्य सरकारने ई-KYC करण्यासाठी बहिणींना मुदत या ठिकाणी मुदतवाढ दिली तर हा देखील एक दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळेल आणि समोर आलेल्या माहितीनुसार ई-KYC करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मुदतवाढ देण्याची देखील दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची राज्यभरातील साधारणतः 2,35,00,000 बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती। लवकरच या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी मकर संक्रांतीच्या सणापर्यंत या ठिकाणी राहिलेले सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होतील। नोव्हेंबरचा हप्ता जमा होईल, डिसेंबरचा हप्ता असेल, जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता मकर संक्रांतीच्या सणापर्यंत जमा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।